श्री स्वामी चरित्र अध्याय 13 ते 15. श्री स्वामी समर्थ अध्याय 13. श्री गणेशाय नमः. शुल्क पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायी वाढले. द्वादशाध्यायाचे अंती श्रीपाद भट्ट बाळाप्पा प्रती कपटयुक्तीने फसू पाहती परी झाले व्यर्थची. स्वयंपाकादी करावयासी लज्जा वाटत असे त्यासी तया ते एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जासी सन्निध गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु. बाळाप्पा म्हणी समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे. तिने सेवेकऱ्यांचे नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान. परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तियेचा. परी कोणे एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले. ते पासूनी बाळाप्पासी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमतः ज्याचे घरी येत तो जोडाप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्याशा बहुत असे सांप्रत लागली. दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले. कोण्या भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची मनांत विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे जोडाप्पा जवळी. ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला. गंगुलाल जमादार जोडाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाची चंद्रहार राणी साहेब मागती. जोडाप्पा बोले तयासी हार नाही आम्हापासी. बाळाप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकुणी उत्तर गंगुलाल जमादार बाळाप्पा जवळी येऊनी सत्वर हार मागू लागला. बाळाप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार. परी जोडाप्पाची त्यावर सत्ता असे सर्वस्वे. ऐसे ऐकुनी बोलणे जमादार पुसे जोडाप्पा कारणे जबाब दिला जोडाप्पाने. बाळाप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतोण नृप मंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगे. जोडाप्पाची ऐकुनी कृती राग आला. राणी प्रति सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या. कारभार जोडाप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्यास दूरी करावे राणी म्हणत असे. असो एके अवसरी काय झाली नवलपरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र तया वेळी पडले होते श्रींजवळी. तयाची करुणिया झोळी समर्थे करी घेतली. अल्लख शब्द उच्चारीला भिक्षा द्या आम्हाला. तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले. झोळी घेतली समर्थे काय असे उणे तेथे. जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी एक कोणी 2 रुपये टाकीती आणून न लागता एक क्षण 100वर गणती झाली. झोळी जोडाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन. जोडाप्पा तुझे फिटले ऋण स्वस्त आता असावे. पाहुणिया द्रव्यासी आनंद झाला तयासी. परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. जोडाप्पासी दूर केले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळाप्पा सेवा करीता ती. कोणे केवसरी सुंदराबाई बाळाप्पावरी रागवणी दुष्टोत्तरी ताडण करी बहुसाळ. ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी. सोडूनी स्वामी चरणांसी म्हणती जावे थोणी. आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे थोणी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ. बाळाप्पा दर्शनास येत त्यास आसन दाखवावे. बाळाप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी. तेव्हा समजले निज मनी आज्ञा आपणा मिळेना. कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून. तो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर. तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येत हिशेब ठेवीत जपाचा. काढूनी दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी. गर्व भरे ती कोणासी मानिनाशी जाहली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार. त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परी राणीची प्रीती बाईवरी भाऊ होती. या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयांसी हुकुम झाला सत्वरी बाईसी दूरी करावे. परी राणीस भिवोनी तैसे न केले तयांनी समर्थे दर्शनासी एके दिनी कारभारी पातले. तयांसी बोलती समर्थ कैसा करिता कारभार. ऐसे ऐकून या उत्तर बर्वे म्हणी समजले.
मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासी समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवे करिता सरकारांतुनी तत्वता पंचने मुनी व्यवस्था केली असे नृपराये. मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळापासी, म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारांतुनी. बाळाप्पा बोलले तयांसी, द्रव्याशा नाही आम्हासी, आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की. बाळाप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्तास सांगून करविले श्रींनी उद्यापन, हिशेब जपाचा घेतला. बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे, समर्था ते प्रिय झाले. दृढ निश्चयानी भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, तेने येत मोक्ष हाती. अन्य साधने व्यर्थची उगीच करीती दांभिक भक्ती, त्यावरी स्वामी कृपान करीती सद्भावे जे नमस्कारिती. त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोध्याय. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणाघना, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परम पावना, दीनबंधो जगद्गुरु. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामी चरण. शुद्ध मन करुणी प्रता कर्मे आटपोणी, मग बैसावे आसनी भक्ती धरोणी स्वामी चरणी. पूजन करावे विधियुक्त, एकाग्र करुणी मन घालावे शुद्धोदक स्नान. सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावी, धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्या कारणे स्वामींच्या. षोडशोपचारे पूजन करावे सद्भावे करून, धूपदीपार्ती अर्पण नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा, परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती वर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा, अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु. सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया, भक्तजन ताराया. अनंत रूपे नटलासी तू अग्नी तू पवन, तू आकाश तू जीवन. तूची वसुंधरा पूर्ण चंद्र सूर तूच पय, तू विष्णू आणि शंकर तू विधाता, तू इंद्र अष्टदिक्पालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता, दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय. जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र, तूच लागी आदि मध्याग्र. कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण, रूपे नटलासी सगुण. ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचांच रे, शास्त्रांतेही नाव रे. विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही. मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती, सहस्रमुखई निश्चिती शिनडा ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणी माथा, रक्षावे मजसी समर्था. कृपा कटाक्षी दीनानाथा दासाकडे पाहावे. आता तुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या मना. कृपा समुद्री आमीना आश्रय दे जे सदैव. पापता पाणी दैन्य सर्व जाओ निर्सोण, इहलोकी सौख्य देवोण परलोक साधन करावे. दुस्तर हा भव सागर याचे पावावया पैल तीर. त्वन्नाम तरणी साचार प्राप्त हो मजला तो ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना, भ्रांती भूली नाना न बाध होत तुझ्या कृपे. किती वर्णू आपुले गुण ध्यावे मज सुख साधन. अज्ञान तिमिर निर्सोण ज्ञानार्क हृदयी प्रगटोपय. शांती मणी सदा वसो व्रथाभिमान नसो, सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भाव दुखे हे निर्सो तुझ्या भजनी चित्त वसो, व्रथा विषयांची नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, तेने हो हा सुगम दुर्गम जो भवपंथ. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन, इतुके ध्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनिया संसारात प्राशीणत नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागी. ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोष होणी तत्वता वर प्रसाद देतील. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन, प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र, तेने सर्वार्थ पाविजे. प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील. कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती.
तेची भक्ती श्रेष्ठ पये. आम्ही आहो स्वामी भक्त आम्ही ऋणे लोकांत, जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोडः. श्रीरस्तु शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ अध्याय 15. श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता. पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही न उरेची. सर्व कामना पुरवण अंती दाविती सूर भुवन. जे नर करती नाम स्मरण ते मुक्त याच देही. मंगळ वेडे ग्रामांत राहत असता श्री समर्थ. ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयांसी. शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची चित्ती. सदा अरण्यांत वसती एकांत स्थळी समर्थ. परमेश्वर रूप यती ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती. ते करिता स्वामी भक्ती जन हसती वयांते तयांते. त्यावेळी मंगळ वेढ्यांता बसा पातेली राहत. दारिद्र्ये पिढीला बहुत दीनस्थिती तयाची. तो एके दिनी फिरत फिरत सहजवना माझी जात. तो देखिले श्री समर्थ दिगंबर यती राज. कंटक शय्या करोण ती वर केले शयन. ऐसे नवल देखोण लोटांगण घालीतसे. अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी. म्हणे कृपा कटाक्षे करोनी दासाकडे पहावे. स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता. कर जोडून या स्तविता झाला बहुत प्रकारे. पाहून या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले येती. वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकी तयाचे. बसापाचे श्रीचरणी जण मन जडले तय पासूनी. राहू लागला निशिदिनी स्वामी सन्निधानंदे. मग बसापाची कांता ऐकुणी ऐशी वार्ता. करी तसे या कांता म्हणे घर बुडाले. बसाप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी. म्हणे सोडिले संसारासी वेड काय लागले. परी बसाप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त. जनापवादान भीत नसे चाड कोणाची. एके दिवशी अरण्यांत बसाप्पा स्वामी सेवा करीत. तव झाली असे रात घोर तम दाटले. चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही मनी. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले. पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यांत क्रूर श्वापदे ओरडती. परी बसाप्पाचे चित्ती न वाटे काही भीती. स्वामी चरणी जडली वृत्ती देह भान नसेची. तो समर्थे केले नवल प्रगट झाले असंख्य व्याल. भूभाग व्यापिला सकळ तेज अग्नी समान. पादस्पर्श सर्पा झाला बसाप्पा भानावरी आला. अपरिमित देखिला सर्प समूह चोहीकडे. वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत. मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय. पाहून ऐशी परी भयभीत झाला अंतरी. तो तयांसी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले. भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई. न करी अनुमान काही दैव तुझे उदेले. ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित. करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी. गुंडाळोनी सर्पात्वरित सत्वर उचलोनी घेत. तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले. तेथून या परतले सत्वर ग्रामा माझी आले. बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देऊळी. तेथे आपुले अंगवस्त्र बसाप्पा सोडूनही पाहत. तव त्यांत सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला. ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणी. माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रू नयनी वाहती. त्यासी बोलती यतीश्वर घरी जावेत वा सत्वर. सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे. असो तो बसाप्पा भक्त संसार सुख उपभोगीत. रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत. 15ोऽध्याय गोडः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु.